विज्ञानावर आधारित असली तरी एक प्रकारची जादूच म्हणावी लागेल। एखाद्या ट्यूबलाईटचा प्रकाश पडावा तसा हा प्रकाश। ह्या प्रकारामुळे झोपडपट्ट्यांमध्ये दिवसा होणारा अंधार दूर झालाय। आता विजेचा दिवा केवळ रात्रीच लावावा लागतो। आदर्श मित्र मंडळानं झोपड्यांमध्ये बसवलेल्या क्लोरीनयुक्त बॉटल बल्बनं ही किमया साधली आहे। लय अंधार म्हणजे लय अंधार होता, काय दिसत नव्हतं। लय अंधार म्हणजे लाईटीशिवाय काय दिसतच नव्हतं, लाईटच लावावी लागा। आता या प्रकाश बसवल्यापासून उजेड आहे लाईटी सारखा अगदी फायदा तर लय झाला, लाईट लावावी लागत नाही आहे। ही संकल्पना आम्हाला उदय जगताप सरांनी आणि गीता मोहरकर मॅडमनी सांगितली आणि त्याच्यातून आम्हाला ह्या ज्या घरांमध्ये अंधार आहे पूर्णपणे अशा घरं उडकून आम्हाला त्या घरांमध्ये काम करण्यासाठी सांगितलं त्यांनी। जपानमधला एक व्हिडिओ पाहून ही संकल्पना आकारास आली। हे अतिशय साधं तंत्रज्ञान आहे। पाण्याची अथवा कोल्ड्रिंकची बॉटल क्लोरीन तसंच ब्लिचिंग युक्त पाण्याने भरायची आणि बॉटलचा 1/4 भाग बाहेर आणि 3/4 भाग आत अशा पद्धतीनं ह्या छतामध्ये बसवायचा की झाला बॉटल बल्ब। विशेष म्हणजे पुण्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेला हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे। ट्रायल बेस म्हणून आम्ही जनतासरमध्ये 10 घरांमध्ये बसवलो, अजून 10 घरांमध्ये असे 20 घरांमध्ये बसवतोय। गडचिरोली सारख्या दुर्गम अतिदुर्गम भागात जिथे नक्षलवाद वाढला, आदिवासी लोकांना खूप प्रॉब्लेम येतात, अशा इथे 1000 घरांमध्ये आम्ही पुढच्या 15 दिवसापासून बसवण्याची मोहीम चालू करतोय। आपल्या सभोवतालच्या प्रश्नावर शोधलेलं हे अगदी साधं सोपं उत्तर। समस्याग्रस्तांसाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्यांसमोर आदर्श मित्र मंडळानं खरोखरच आदर्श ठेवलाय। महत्त्वाचं म्हणजे आपल्या समस्यांसाठी दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करून दाखवण्याची मानसिकता कौतुकास्पद आहे। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।